थोडा आला. हा, हम्म, आता आलं. आता. ओके. आता मी श्लोक वाचते. ननु सहा. नाम महाराज. चौथा ना. हम्म. ननु नाम महाराज धर्मज्ञः सत्यवागसी कथमुक्त्वा तथा सत्यम सुप्तामुत्सृज्य मांगतः. म्हणजे हे महाराज, आपले नाव तर खरोखरच धर्माप्रमाणे वागणारे व सत्यवचनी म्हणजे सत्य बोलणारे असे आहे. तेव्हा सत्य असे बोलून झोपेत असलेल्या मला तुम्ही सोडून कसे गेलात? खरोखर नाही, ओके. असं बहुधा माझं पाहिजे असं. तिथे, बहुधा पाहिजे. हा, बहुधा ननु पाहिजे ना, महत्वाचं. म्हणजे बहुधा. खरोखरच्या हा. ऐवजी. हा, बहुधा. हम्म. आपले नाव तर बहुधा. कळलं का ग? हो हो, कळलं. आपण पुढे जाऊ 5व्यावर. हा, 5वं कोणी वाचतंय का? कथम उत्सृज्य गंतासी दादी, दक्षा. स्क्रीन पुढे जा ना. हम्म. हा, आले की. तू वाचतेस का? नाही, कंटिन्यू. मला नाही जमत. बरं. त्या मोबाईल कथम वरती येत. उत्सृज्य गंतासी दक्षाम भार्याम अनुव्रताम विशेषतो विशेषतः अनपकृते परेण अपकृते सती. पण मला अर्थ नाही सांगता येणार ह्याचा. कथम उत्सृज्य गंतासी म्हणजे कसं काय टाकून जाऊ शकता किंवा जाता. दक्षाम भार्याम अनुव्रताम, दक्ष असलेल्या अशा भार्येला आणि अनुव्रती असलेल्या भार्येला म्हणजे पतीच्या पाठोपाठ चालणाऱ्या भार्येला, असं मला वाटतं. नाही, सरांनी जे विशेष ट्रान्सलेशन पाठवलंय ना हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये आहे असं का? आहे. हा, आहे ना. हा, वाचा ना. मैं आपकी सेवा में कुशल और हा, अनुरुक्त भार्या हूँ। विशेषतः हा. मेरे द्वारा आपका कोई अपराध भी नहीं हुआ है। यदि कोई अपराध हुआ है तो वह दूसरे के ही द्वारा, मुझसे नहीं। तो भी आप मुझे त्याग कर क्यों चले गए? अच्छा, ते दाखवता येईल का तुम्हाला पीपीटी मध्ये? पीपीटी मध्ये नाही दाखवता येणार, ते आपल्या मोबाईल मध्ये सरांनी पाठवलंय ना. हो का? मग मी अं, बघितलं नाही. म्हणजे मैं आपकी सेवा में कुशल और अनुरूप भार्या हूँ. पुढे काय? आय थिंक हे विशेषतः. असं असं. हं, विश- विशेषतः अनुपकृते परेण उपकृते सती, असं असणार का? हो, म्हणजे कथम उत्सृज्य गंतासी म्हणजे मला सोडून का गेला, ते शेवटी आलं सगळ्यात. दक्षाम भार्याम अनुव्रताम म्हणजे मी दक्ष भार्या आहे. ओके. विशेषतः अनुकृपेण म्हणजे मला वाटतं दुसऱ्याने केलेला अपराध, असं काहीतरी अर्थ दिलेला आहे. हा, अनुकृपे म्हणजे अपकार न करता असं लिहिलंय. म्हणजे मी तुमच्याशी काहीच वाईट वागलेले नाही. हा, विशेषतः अपकृत्य झालं ना ते. हा, म्हणजे अपकार न करता. बरोबर. न करता. अपकृत. हा, हा, आणि हा. परेणा परेणा उपकृते. परेणा अपकृते अपक्रते परेणा सती म्हणजे परिणाम म्हणजे मतलब दुसऱ्याने केलेला, दुसऱ्याने दुसऱ्याने. केला असेल. ह, हा. असं. मी नाही. म्हणजे विशेषतः अपकार न करता म्हणजे मी स्वतः अपकार मी केलेला केलेला नाही. नाही, विशेष. केला असेल तर दुसऱ्याने केला. ओके. असे असता हा, तुम्ही मला अ, का सोडून गेलात असं. हा. सॉरी हा, एकदम बेसिक क्वेश्चन विचारते, पण अपकार म्हणजे काय? अपकार म्हणजे उपकार नसलेला अपकार. उपकाराचा विरुद्ध अर्थ. हा. ओ, म्हणजे बिट्रेयल का? बिट्रेल. हो. ठीक आहे, 6वं घेऊ मग. हा, असे असता तुम्ही मला. शक्यसे ताहा गिरीहि सम्यक
कर्तुं मयि नरेश्वर यस्तेषां लोकपालानां what is that सन्निधौ कथिताः पुरा. मला अर्थ नाही येणार सांग. शक्यसे ताः गिरः सम्यक् कर्तुं मयि नरेश्वर. हे नरेश्वर, शक्यसे ता गिरा. गिरहा म्हणजे वाणी ना, बोलणं ना. मला हिंदी अर्थ वाचा ना मी तुम्ही, काय सांगतो आहे तो म्हणजे मग. हिंदीत काय आहेत. हाँ नरेश्वर, हाँ आपने पहले स्वयंवर सभा में उन लोकपालों के निकट जो बातें कही थी, क्या आप उन्हें आज मेरे प्रति सत्य सिद्ध कर सकेंगे? म्हणजे ह्याच्यामध्ये शक्यसे सम्यक कर्तू म्हणजे आप सिद्ध कर सको की असं आहे ते. आणि नरेश्वर हे तर संबोधन आहे. हो, आपने पहले या स्वयंवर सभा में. याः तेषां लोकपालानां सन्निधौ. सन्निधौ म्हणजे सन्निधौ म्हणजे निकट. हो, जवळ, बरोबर. लोकपालांना षष्टी अनेक वचन आहे. लोकपालांच्या जवळ म्हणजे त्यांच्याकडे असंच. कथिताः जे सांगितले होते. पुराहा म्हणजे पूर्वी किंवा पूर्वी म्हणजे हा पूर्वी पहिले किंवा आधी. म्हणजे हम्म, लोकपालांच्या समोर तुम्ही जे पूर्वी सांगितले होते हम्म, ते हम्म. सम्यक कर्तुम शक्यसे म्हणजे तुम्ही ते सिद्ध करू शकाल का? आता गिरचा अर्थ मला इथे काय माहित नाही, कळला नाही. गिरह म्हणजे काय ते? गिरा म्हणजे वाणी असते, पण गिरह म्हणजे काय मला पण नाही कळलं. हिंदीत मॅप नाही करू शकत आहे तुम्ही गिरहचं काही? परत एकदा पूर्ण अर्थ वाचा, म्हणजे कुठे बर. लावता येतो का बघूया. हे नरेश्वर, नरेश्वर. हा आपने पहले हा स्वयंवर सभा में. हा गिर म्हणजे स्वयंवर सभा असू शकते, कारण स्वयंवर सभा इथे कुठेच दिसत हो, नाही. तो शब्द नाहीच आहे हा कुठे. गिरह बरोबर. म्हणजे स्वयंवर नाही. सभा असू स्वयंवर शकते. सभा में उन हाँ लोकपालों के निकट जो बातें हाँ कही थी, क्या हम्म आप उन्हें हम्म आज मेरे प्रति सत्य हम्म सिद्ध सकेंगे? तो मेरे गिरह म्हणजे तेच असणार आहे. इथे लोकपाल म्हणजे काय असणार आहे अर्थ? म्हणजे आता हे स्वयंवर सभेमध्ये म्हटलंय ना, मग हम्म. स्वयंवर सभेमध्ये जे मुख्य लोक बसवलेले असतील, की ज्यांच्या समोर वचन घेतात, म्हणजे थोडक्यात आपले भटजी वगैरे जे असतात की नाही, आपल्याकडे लग्नामध्ये भटजी, तिकडे कोणीतरी ग्रामपाल, लोकपाल असे कोणीतरी मुख्य असतील, मुखिया, त्यांच्या जवळ, त्यांच्या समोर त्यांनी जे काही हे वचन दिलेलं असेल, ते वचन तुम्ही आज माझ्या प्रती सत्य करा, करून दाखवा किंवा सत्य कराल का? हम्म. म्हणजे पत्नीला न सोडण्याचं वचन दिलेलं असतं ना लग्नामध्ये, की तिचं मी प्रतिपाळ करीन, तिची सगळंच म्हणजे आजारी पडली तर सेवा करीन वगैरे, सगळं सगळं हे असं वचन दिलेलं असतं सगळ्यांच्या समोर. तर ते वचन आज तुम्ही सत्य कराल का, असं मला वाटतं. कोणीतरी बोला ना. आपण तिघ चौघच आहोत मला वाटतं. हो, 8 जण टोटल. अच्छा. हम्म हम्म हम्म. तसंच असणार आहे बहुतेक. मी लक्षात येते म्हणून मी पण बोलत नाहीये, मी ऐकतेय आणि काम पण चालू आहे एकीकडे, म्हणून मी बरोबर वाटतंय. थोडं ते स्वयंवरचं जे आहे ना, ते जरा बघायला पाहिजे, ते लोकपाल आणि हे, म्हणजे मग अर्थ लावायला बरा पडेल असं. ते गिरहचा अर्थ माहित नाही, त्याच्यामुळे थोडं बाकी सगळे लागले अर्थ. गुगल करून बघूया का? शोधलं होतं मी, गिरचा मला अर्थ. काही गिरह म्हणजे सापडलं. वाणी बोलतो. गिरह म्हणजे वाणीच असेल. तुमची वाणी वाणी. तुमच्या वाणीने बोलला होता. हा, म्हणजे तुम्ही जे काय वचन दिलं होतं, जे काय बोललं हा. होतं, ते आज माझ्या प्रती गिरह सत्य म्हणजे करा. सत्य. हा तुमची वाणी होती असं होतं गिरह म्हणजे. हा हा. पण मग स्वयंवर इथे कुठे आलं? सन्निधौ कथिता पुरा या सम्यक कर्तुं मयी. शक्यसे ताः गिरः सम्यक कर्तुं मयी नरेश्वर. मयी म्हणजे माझ्या बाबतीत तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे.
गिर गिर म्हणजे गिरवाण भारतीय भाषा अशा अर्थाने गिर म्हणजे वाणी हा म्हणजे असंच असेल. वाणीच म्हणजे वाचा हा करेक्ट. अच्छा. दिलेलं हे मी वचन वचन. होईल बहुतेक हा, गिरह म्हणजे स्पीकर वरती तर ठेवलाय ना, तर मला मुलगी पण तेच सांगते गिर म्हणजे वाचाच असेल म्हणून. हो. एक हा मिनिट. वचन हिंदी गाणं आहे कारण वचनच बघा. राहते. लग्नाच्या वेळी जे वचन दिलं जातं ना ते असेल कदाचित गिरह बरोबर. म्हणजे. हा. हो. हम्म. एक मिनिट. एक हिंदी गाणं आहे बघा. दिल की गिरह तोड दो, म्हणजे ते आवाजाशीच काहीतरी किंवा याच्याशीच संबंध, त्याच्यावरनं वचन गिरह वाणी. म्हणून आलं. बरोबर. पुढचं वाचायचं का? नाकाले विहितो मृत्युर्मर्त्यानां पुरुषर्षभ यत्र कांता त्वयोत्सृष्टा मुहूर्तमपि जीवति. नाकाले विहितः मर्त्यानां पुरुषर्षभ यत्र कांता त्वयोत्सृष्टा मुहूर्तमपि जीवति. यत्र जेथे बायको, नाही हो सांगता नाही येते. नाही, ते नाकाले असं विहित. आहे की हा हं, त्याच्यामध्ये पुरुष अन्वय दिलाय. पुरुष हा अन्वय नाही दिलाय. पुरुषभ हा म्हणजे पुरुष शिरोमणी संबोधन आहे. हा पुरु हा. पुरु नाही, पुरुष ऋषभ असं काहीतरी आहे. ते पुरुष शिरोमणी. न काले विहितो मृत्युम अमर्त्यानां, म्हणजे पुरुष शिरोमणी मनुष्यों की मृत्यु असमय में नहीं होती. न न काले, अकाले असेल मग. हाँ, न न न अकाले, अकाले. हाँ, न अकाले हा विहितो हा मृत्युम हम्म. अमर्त्यानां पुरुष शर्भ, म्हणजे पुरुष म्हणजे हे शिरोमणी मनुष्यों की मृत्यु असमय में नहीं होती. ठीक आहे, हे पहिल्या वाक्याचं झालं. यत्र कांता त्वयो, पत्नी. हा, कांता त्वयो सृष्टा. त्वयो, इथे त्वयो म्हणजे मला माहित नाही कसा होण्याचा संधी विग्रह. त्वयः त्वया, त्वया त्वयः त्वया. त्वया सृष्टा, सृष्टा, उत्सृष्टा. उत्सृष्ट नाहीये ते, त्व उत्सृष्ट आहे. उत्सृष्ट असेल. उत्सृष्टा, त्वय हा, उत्सृष्टाच असेल. बरोबर, त्यागलेली. बरोबर, उत्सृष्ट. बरोबर. मुहूर्तम, टाकून दिलेली. हा, मुहूर्तम अभी जीवती. अर्थ असा दिलाय, मुहूर्तम अपी. तभी तो, यत्र म्हणजे यह प्रियतमा म्हणजे कांता, आपसे, त्वयावाद झालं, परित्यक्त होकर 2 घड़ी भी जी रही है. यत्र कांत्रा त्वया उत्कृष्टा, म्हणजे ही कांता तुम्ही तुमच्याकडून त्यागलेली ही त्यागलेली, पत्नी परित्यक्ता अजूनही होऊनही, जिवंत आहे. हा, 2 घडी मुहूर्तम अपी म्हणजे घडी जिवंत आहे. पण मला हे पहिलं आणि वाक्य आणि दुसरं वाक्यांचं रिलेशन कळत नाही. नाही, पहिल्या वाक्याचं म्हणजे काय की मनुष्याची किती इच्छा असली तरी तो वेळेच्या आधी मृत्यू पाहू शकत नाही. म्हणून मी सुद्धा अजून जिवंत आहे असं, कारण मीही मृत्यू पाहू शकत नाही, कारण ते माझ्या हातात, मनुष्याच्या हातात ते नाहीये, असं ती म्हणते. बरोबर 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 ना. म्हणजे तिला तो विरह एकदम असा मृत्यू सारखा वाटला वाटला असेल, तरीही ती पण जिवंत की राहिली आहे, कारण जिवंत राहिली तर ती एक्सप्लेन करते की कशी मी हा मृत्युमुखी नाही पडू शकत आता, कारण माणसाला इच्छा मरण नाहीये. हा, असमय नाही होती. बरोबर. पुढे जाऊया. हम्म. वाचू का कोणी वाचतंय? वाचा वाचा. पर्याप्तः परिहासो परिहासः अयम् एतावान् पुरुषर्षभ भीता अहम् दुर्धर्षः अतिदुर्धर्ष दर्शयात् मानम् ईश्वर. दर्शयात् मानम् ईश्वर. हम्म. म्हणजे ह्यातला जो दर्शयात् मानम. दुर्धर्ष शब्द आहे तो हिंदीमध्ये हं, तसाच वापरलाय. दुर्धर्ष म्हणजे काय हं, नाही माहित नाही, म्हणून हं, विचार. दुर्धर्ष वीर असा हं. शब्द वापरलाय ट्रान्सलेशन मध्ये. तर पुरुष पुरुष शर्भ म्हणजे परत तो वरचा सारखाच, हे पुरुष श्रेष्ठा. हा पर्याप्त परिहास अयम एतवान, म्हणजे आता
परिहास म्हणजे आता काय म्हणतात त्याला, थट्टा पुरे झाली. हम्म ओके. भीता हम्म अहम दुर्धर्षः दर्श हम्म दर्शया दर्शया काय उचलत होईल, दर्शया दर्शय दर्शया दर्शया आत्मानम ईश्वर. मान हा म्हणजे दर्शया दर्शय आत्मानम आत्मानं ईश्वर म्हणजे मला आता दर्शन द्या. हम्म म्हणजे हे दुर्दशा म्हणजे पण संबोधनच आहे मला वाटतं. इथे हम्म याच्यात लिहिलंय की अत्यंत पूर्ण वाचतो ट्रांसलेशन. पुरुष श्रेष्ठ, हाँ यहाँ हम्म इतना ही परिहास बहुत है, हम्म अत्यंत दुर्धर्ष वीर, मैं बहुत डर गई हूँ, प्राणेश्वर अब मुझे अपना दर्शन दीजिए. मी संधी विग्रह ट्राय करते. हम्म, पर्याप्तःचं पर्याप्त आहे. हम्म. परिहासो यमे तावान, तर ते परिहासो म्हणजे परिहासः अयम अयम एतवान. एत एतावान एतवान मला एतावान 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 म्हणजे काय माहिती नाही मला, पण वान वाटतंय तर ते समथिंग काही एतावान म्हणजे असणार. याप्रमाणे थट्टा पुरुष परिहासा शब्द म्हणजे म्हणजे थट्टा ते जो संबोधन आहे जो श्रेष्ठ हा. तो. म्हणजे हम्म हा. भोहो, ते भोहो म्हणजे अहो सारखं आहे. अरे अहो भोहो. विसर्ग हे आलं म्हणजे अहम. नाही ते भो अगं नसणार, हो ते हो भी कुठे नसणार. भीता अहम भीता अहम असणार ते. भीता अहम भीता म्हणजे काय? घाबरलेली. घाबरलेली आ भीता अति अहम घाबरलेली. दुर्धर्ष दुर्धर्ष दुर्धर अति दुर्दर्श दुर्धर्षम आहे ना, ते अनुस्वार आहे त्याच्यावर ना. हा हो दुर्धर्षम अति दुर्दर्श अति दुर्धर्षम म्हणजे काय माहित नाही. अत्यंत दुर्धर्ष वीर असं लिहिलंय ट्रान्सलेशन मध्ये. आता ठीक आहे, मी दुर्धर्ष म्हणजे गुगल काय माहित बघते. नाही. एक मिनिट, मी गुगलवर बघते काय आहे. अति नाही आहे ना, दुर्धर्ष आहे ना फक्त. एक मिनिट. तुम्ही परत एकदा अर्थ वाचा. वाचतो. पुरुष श्रेष्ठ, हम्म यहाँ इतना ही परिहास बहुत है, हाँ अत्यंत दुर्धर्ष वीर, मैं बहुत हाँ डर गई हूँ, हम्म प्राणेश्वर अब मुझे हम्म अपना दर्शन दीजिए. अच्छा अजेय बोललाय त्याने म्हणजे ह्याच्यात हा मग अजेय अत्यंत अजय वीर असंच असणार ते. अजिंक्य. हा, अजिंक्य वीर. हा. अजिंक्य वे दर्शयात्मानी दर्शय आत्मानम मानव ईश्वर. ईश्वर दर्शय दर्शनात्मानम ईश्वर. हा दर्शन हाँ दर्शन यह वगैरे असं काहीतरी असेल ते. नहीं नहीं आत्मानम दर्शय दर्शया आत्मानम ईश्वर. दर्शय 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 आत्मानं आत्मानम. ईश्वर हा तो या म्हणजे आत्मानम अनेत्रत्व म्हणजे आले. स्वतःला, ईश्वर म्हणजे हाँ ईश्वर. हा हाँ, आता म्हणजे तुम्ही हे प्राणेश्वर तुम्ही मला तुमचं दर्शन द्या दर्शन द्या, असं स्वतः दर्शन दीजिए. हम्म, हम्म. ठीक आहे. आणि तू काय म्हणालीस ते दुर्धर्षचं काय सांगितलं अजिंक्य अर्थ अजिंक्य अजिंक्य दिलाय गुगलवर. हा हा बरोबर म्हणजे त्याचं विशेषण आहे ते सगळं हम्म. असं एक पूर्ण अर्थ पुन्हा हिंदीतनं सांगा ना जरा, माझं पुरुष मिस झालं. पुरुष श्रेष्ठ, यहाँ इतना ही परिहास बहुत है, अत्यंत दुर्धर्ष वीर, मैं बहुत डर गई हूँ, प्राणेश्वर अब मुझे अपना दर्शन दीजिए. परिहास म्हणजे काय? परिहास म्हणजे थट्टा थट्टा ना. ओके ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. दृश्यसे राजनेश दृष्टोऽसि नैषध आवार्य गुल्मैरात्मानं किं मान न प्रतिभाषसे. आता विग्रह कसा करायचा ते ते दृश्यसे दुष्यसे आहे की दृश्यसे ध्रुव आहे? तो ऋकार आहे की उकार आहे? ध्रुव द्र ध्रुव द्र येतो. आहे. हा ते ध्रुव दुष्यसे झाले, चुकले. दुसरा शब्द तो बरोबर आहे, तसाच पहिला पण हा पाहिजे. दृश्यसे राजन एष दृष्टोऽसि नैषध नैषध म्हणजे निषद देशाचा राजा नळ काय
दृश्यसे दृश्यसे राजन एष, हे पहा पहा असं म्हणायचंय का त्यांना? नाही, ह्याच्यात अर्थ दिलाय म्हणजे राजन नैषध हा म्हणजे राजन, निषेध नरेश, हा हा. दृश्य से म्हणजे आप दिख रहे हैं, आप दिख रहे हैं. अच्छा. ओके. नंतर हा. यहाँ दिखाई दिए असं कुठून आलं याच्यामध्ये आता. अच्छा, दृष्टो असी म्हणजे दृष्टः इथे, असी आहे. हा म्हणजे यहाँ दृष्टः दिख रहे असी. हो. हा, दृष्ट हम्म. असी म्हणजे इथे दिसतायत तुम्ही, यहाँ यहाँ दिख रहे हो. तो नंतरचं वाक्य. राजन शब्द असणार. राजेन्नश म्हणजे राजन असणार तो हा, राजा. आणि नेशः म्हणजे काय माहिती नाही मग. राजन नेशः पुढे ईश. काय? एशः ईशः असं काहीतरी असेल ते. राजन ईश असणार ते. पण हा पोटफोडा श आला, मला माहित नाहीये. पोटफोडा श वाला ईश, कारण तो शहामृगातच श असतात तर ईश्वरा दृष्टीने म्हणता आलं असतं. पण हा पोटफोडा श आहे, मला माहित नाही त्याचं काय. पण इथे इथे एकार अर्थ असतो तो. राजन एवढंच दिलेलं आहे याच्यामध्ये. आता ऐकार येतो तो ए प्लस ए इज ऐ. सो रा राजन राजन प्लस एश असणार. एशः एशः एश- असेल का? हा, आई आहे ना तो. एशः असणार. हा दृश्यसे दृश्यसे राजन एषः दृष्टः असि हा हा, नैषध बरोबर माहिती बरोबर, आहे मला. एशच आहे ते म्हणजे हा. राजन, निषेध आवार. हाँ, हा बोला. निषद नरेश, आप दिख रहे हैं, दिख रहे हैं. यह दिखाई दिए म्हणजे दृष्टो असे म्हणजे दिखाई दिए. म्हणजे हे पहिलं वाक्य झालं. दुसरं आवार्य. गुलमयीरात्मनम आत्मनम असणार ते. गुलमैहि आत्मानं गुल्मैहि आत्मानम. किम मा गुलमयी न प्रतिभाषते. गुलमेही गुलमयीचा. म्हणजे झुडप म्हणजे लता म्हणजे वेली तसं. अच्छा, गुलमयी. आवार्य. आवार्य म्हणजे छिपकर, लपणे. किम मा न प्रतिभाषते म्हणजे माझ्याशी का बोलत नाही आहात. हा, कुठे आहात तर ते तुम्ही लपलेलं आहे. आवार्य. हाँ, गुलमैर, कुठे गुलमेर झोडपत लपले. आत्मानम म्हणजे अपने को छिपा कर आप मुझसे बात क्यों नहीं कर रहे हैं. हा, स्वतःला. हा, म्हणजे तिला असं वाटतं की तो लपून राहिलाय स्वतःला कुठेतरी. लपून राहिलाय म्हणजे गुलमही आत्मानम म्हणजे स्वतःला आत्मानं म्हणजे पलतांच्या स्वतःला. पाठी. आवार्य हा. म्हणजे चिपकर. किम म्हणजे का. माम न प्रतिभाषे माझ्याशी का बोलत नाही आहात. म्हणजे ती म्हणते मला दिसताय तुम्ही राजन. हा तुम्ही हा, लपून बसलेले आहे आणि माझ्याशी का बोलत नाही असं का असं बोलत असणार. नाहीये. हा, ठीक. गुल्मैहि म्हणजे काय अर्थ म्हणाला? गुलमेह म्हणजे त्याने म्हटलंय की ह्याने पूर्ण वाचतो परत अर्थ आता. राजन, हा. निषद हा. नरेश, आप हम्म. दिख रहे हैं. यह दिखाई दिए, लताओं द्वारा अपने को छिपाकर आप मुझसे अच्छा, बात क्यों नहीं लताओद्वारा. करते. हं. हा, हे गुलमय पाहिलं गुल्मैहि म्हणजे होतं. गुलमय लताओद्वारा. म्हणजे छोटं झुडूप किंवा असंच हा, काहीतरी. बरोबर. झुडुपामध्ये स्वतःला हम्म. लपवून. हा. हा, माझ्याशी गुल्मैहि. का नाही बोलत आहात असं. हा, म्हणजे ती म्हणजे तुम्ही असं. कुठेतरी झाडांमध्ये लपलेला आहात, हा, वेलींमध्ये, झाडवेलींमध्ये लपलेला आहात. न शोचाम्यहम न शोचाम्यहमात्मानं ते आय थिंक न न शोचामी अहम शोचम्यहमात्मानं आत्मानम. हा, अहम आत्मानम. न च अन्यद अपि किंचन. न च अन्यद अपि किंचन कथं नु भविता भविततः एकस एकस्य असं काहीतरी भविता असणार. एक अस्य एक असं असणार. अस्य भविता अस्य एक इति त्वां नृपः शोचिमि. अच्छा, शुच धातू आहे तो. शुच शोचिमि. रोदिमी. रोदिनी आहे का? रोदिमी. रोदिमी रोदिमी तर रडते. रडणे. इकडे शोचिमी तर रो करायला लागेल. रडणे नाही, असणार मग. शोचिनीच आहे ते खरं. हो का? मग इथे मराठी रोदिमी पुस्तकात लिहिलं. हा, रोदिमी आहे. कारण अर्थामध्ये त्यांनी अर्थ असा दिला याचा की नरेश्वर, मैं अपने लिए शोक नहीं करती म्हणजे न न ने शोचा मी अहम आत्मानम म्हणजे मैं मेरे लिए शोक नहीं करती.
न च अन्यत अपि किंचनम, म्हणजे मुझे दूसरे की बात का भी शौक नहीं है। दुसरे कथम की बात की दुसऱ्या च कुठल्या अन्य गोष्टीचा अन्यत अपि किंचनम, म्हणजे आणखी मुझे दूसरी किसी बात का भी शौक नहीं है। शौक नाही. हा. मैं केवल आपके लिए शौक कर रही हूँ कि आप अकेले कैसी शोचनीय दशा में पड़ जाएंगे। दुसऱ्या लाईनीचा कथम म्हणजे कसे. हम्म. नु कथम नु आप म्हणजे अकेले कसे. कैसी शोचनीय दशा में, म्हणजे कथम म्हणजे कैसी शोचनीय दशा, तर शोचनीय वर्ण आणलाय त्यांनी, म्हणजे तो अध्यारूत आहे तिथे. हा. कथम नु हा, भवि भवि भवितास्येक एक असणार ते. अस्य एक अशी. अस्य म्हणजे त्याचे चाचीचे. अस्य एक भविष्य त्याचे एक एक त्याचे एक भूभव ना. भविता म्हणजे मालासारखं झालं ते कबुधावी झालं ना. होणे झाली होई होणे. शेवटच्या वाक्याचा अर्थ काय? आप अकेले कैसी शोचनीय दशा में मैं केवल आपके लिए शोक कर रही हूँ कि आप अकेले कैसी शोचनीय दशा में पड़ जाएंगे। पड़ जाएंगे. अच्छा अच्छा. का ते म्हणजे तुम्ही भवितास्य आहे ते एकटे अनेक हे आहे का पड़ भविष्य, जाएंगे. हा, काही हा दशा भविता. में पड़ जाएंगे. हा, भवितास्य म्हणजे हा शब्द भविष्यार्थी भविता. वापरलाय. नाही नाही, ते कबूल ना, कर्मणी भूतकालवाचक धातू सदित विशेषण. कर्मणी भूतकालवाचक आहे ते. हम्म. भविता अस्य एक, बरोबर. म्हणजे आप अकेले. न शौचामी अहम, हा, न शौचामी अहम आत्मानम, मी स्वतःसाठी शोक करत नाहीये. न हम्म. च अन्यदपि किंचिन, म्हणजे मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा शोक नाहीये. नाही. मुझे दूसरे किसी बात का शोक नहीं है. याचा पहिल्या ओळीचा अर्थ कळला. हम्म. कथम नु भविता अस्य एक इति त्वाम नृप रोदिषि शोचिमी. शोचिमी आहे ना तुम्ही म्हणतात आहे, हो. रोदिमी नाहीये. हा. कथम नु भविता, भविता म्हणजे आपण. अस्य एक म्हणजे भविता म्हणजे आपण नाही. भूभवाचं कबुधावी आहे ना ते. हो, पण ते शेवटी तसंच चालतं ना ग. मग ते बरोबर. कबुधावी झाल्यानंतर ते नामाप्रमाणे चालतं ना. भूभव होणे आणि त्याला कबुधावी आहे तर ला लागणार. हा, होई मग त्याचं ते होई बघ. झालं ना की नंतर ते नामाप्रमाणे चालतं म्हणजे. बरं. तुम्ही हा करून द्या. हं? हा. हो. मग मग कसं कसे. कथम नु भविता अस्य एक इति त्वाम नृप शोचिमी. अहम शोचिमी, कशासाठी? त्वाम नृप, तुझ्या हे राजा, तुझ्यासाठी मी शोक करतेय. का तर तुझ्या एकट्याची ही शोचनीय दशा, तू एकटाच राहिलास तर तुझी शोचनीय दशा होईल. आणि तसं तू कसा जगशील, असं मला हम्म. त्याच्याबद्दल मला शोक होतोय, असं शोक तिला होतोय. म्हणायचंय. पुन्हा असं एकदा मला सांगा. वाटतं. मला ते कथम नु भविता अस्य एक नाही कळलं. हा, म्हणजे आता मला आता ह्यांनी जो हिंदी अर्थ वाचला त्याच्यावरून मी अर्थ लावला असा की पहिल्या याचा कळला ना तुला, पहिल्या ओळीच्या पहिल्याच बरोबर कळलं. कळलं. मला हा, फक्त ते कथम मग तू कथमनु. भविता. हा, म्हणजे आपलं. भविता म्हणजे तुमचं एकट्याचं. तुम्ही एकटेच जर राहिलात, म्हणजे असं आपण डिस्कस करताना घेऊया हा, की जर तुम्ही एकटेच असलात तर तुमची शोचनीय दशा होईल. आणि त्या शोचनीय दशेचा मला शोक वाटतोय. एकटेच तुम्ही असलात तर तुम्ही कोणत्या शोचनीय दशेमध्ये पडाल ह्याचा मला शोक वाटतोय, ह्याचं मला वाईट वाटतंय. शोचनीय म्हणजे शोचामी म्हणजे मी चिंता करतो असं लिहिलेलं आहे तिकडे. हो, हो, शोचनीच आहे. चालेल ना. हो, मी चिंता मी करते. चिंता करते, बरोबर. हो, बरोबर, मी चिंता करते त्याची, की हो. तुम्ही एकटेच राहिलात. हा. हा, ठीक आहे. आणि असं असेल. हा, म्हणजे तिला तर कशाची आल्यावर चिंता नाहीये की तिला फक्त त्याची चिंता आहे की तो राजा एकटा राहील. हम्म. हा, आणि एवढ्या मोठ्या वनामध्ये तो कसा काय तो जीवन जगेल असं ते तिला वाटतंय. ते वनात, आय डोंट थिंक सो वनात असेल. ते जस्ट
सोडून गेलाय म्हणून तिला असं वाटेल की तिला सोडून गेल्यावर तो एकटा कसा राहील असं असेल ते. मे बी. नाही ऍक्च्युली वनातच आहे ते, कारण पुढचं जर पाहिलं सरांनी ते पाठवतात अजगर तिला गिळतो असं काय काय आहे पुढे. हो का? अरे बघ, बापरे. मग वनातच असेल. कथन्नु राजन् तृषितः क्षुधितः श्रमकर्षितः सायाह्ने वृक्षमूलेषु माम अपश्यन् भविष्यसि. कथन्नु राजन, हे राजा, तृषितः, तू तहानलेला आहेस, क्षुधितः, तुला भूक लागेल, श्रमकर्षितः, चालून चालून श्रम होतील, सायाह्ने, दुपारी, वृक्षमूलेषु माम अपश्यन् भविष्यसि. पुढे तुम्ही सांगा. हा नाही वृक्ष बरोबर आहे म्हणजे तुमचं पहिलं वृक्षाच्या वाक्य. तलाची. राजन, हा, आप हा. भूखे प्यासे और परिश्रम से थके मांदे होकर जब सायंकाल किसी वृक्ष के नीचे आकर विश्राम करेंगे, उस समय मुझे अपने पास न देखकर आपकी कैसी दशा हो जाएगी. परत एकदा सांगा, हळूहळू सांगा थोडं. हा राजन म्हणजे पहिला जो कथम नु हा. राजन म्हणजे राजन. हम्म, हम्म, ओके. आप भूखे हम्म, हम्म, प्यासे हम्म, और परिश्रम से थके मांदे होकर, हम्म, म्हणजे ते शुद्धीतः श्रमकर्षितः वगैरे पहिलं हम्म, हम्म, वाक्य. हम्म, दुसरं हम्म. सायान्ने म्हणजे संध्याकाळी सायंकाळी सायंकाळी. हा, वृक्ष मुलेश सायंकाळी. म्हणजे वृक्षाच्या मुळाशी, म्हणजे इथे ने दिले नीचे आकर वृक्ष के नीचे आकर विश्राम करेंगे. माम अपश्यन म्हणजे मुझे न देखकर